नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे। काही ठिकाणच्या निवडणुका बाकी आहेत, मात्र तरी देखील महायुतीतल्या दोन पक्षांमध्ये म्हणजे प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जी ठिणगी पडली होती त्या ठिणगीवर आता काहीसा काय म्हणून आपण फुंकर घालण्यात आली आहे, पडदा पडला असं दिसतंय। कारण शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये हस्तांदोलन झालेलं आहे। कारण पक्षातले काही प्रवेश झाले होते ज्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे रवींद्र चव्हाणांवर नाराज होते, शिवसेना नाराज होती आणि त्या पार्श्वभूमीवर केडीएमसी मध्ये आता हे दोन्ही नेते एकमेकांसमोर आले आणि एकमेकांना त्यांनी शेक हँड केलेलं आहे, हस्तांदोलन केलेलं आहे। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। अक्षय, गेल्या काही दिवसांमध्ये जे घडले ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले, त्यानंतर ही हस्तांदोलनाची दृश्य, आता हे मनोमिलन झालं असं म्हणायचं का अक्षय? मनोमिलन झालं की नाही झालं याबद्दल हे दोन नेते आलेले आहेत आणि गेल्या अनेक महिन्यांपासून आज सोहळ्याला एकनाथ श्रीकांत याने बरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकत्र बसणार आहेत आणि ज्यावेळी या उद्घाटन सोहळ्याला ते आले त्याचवेळी रवींद्र चव्हाण हे श्रीकांत आणि त्यावेळी त्यांनी पाहण्यात झाल्यानंतर या दोघांनंतर त्यांनी एकमेकांना नमस्कार केला, हात जोडून, आणि नंतर हात देखील मिळवला, हस्तांदोलन देखील केलं। खरं अक्षय, त्यामुळे आपण बघूया आता येणाऱ्या काळामध्ये, कारण अजून काही ठिकाणच्या निवडणुका बाकी आहेत, नगर परिषद निवडणुकीचा निकाल बाकी आहे, काय घडामोडी घडतात। मात्र तुर्तास ही दृश्य समोर आली आहेत, एकमेकांशी हस्तांदोलन करून नाराजी नाट्यावर एक प्रकारे पडदा आता पडलेला आहे असं चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे। धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर सातत्याने एकमेकांवर या नगर परिषद नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये टीका करणारे, चौफेर आरोप प्रत्यारोपांचे वार करणारे या दोन पक्षांमध्ये, दोन पक्षांच्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये आता मात्र काहीसं मनोमिलनाचं चित्र बघायला मिळते। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिकडे पोहोचलेले आहेत या कार्यक्रमामध्ये आणि त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे देखील एकाच मंचावर येणार आणि मग त्यावेळी त्या दोघांमध्ये काही संवाद होतो का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।